तर तुमचा जोडीदार अचानक तुमच्यापासून नजर चोरू लागला, रात्री उशिरापर्यंत चोरून कुणाशी तरी बोलू लागला, तर तुमच्या मनात काय येईल? नक्कीच नात्यात कोणीतरी तिसरं आलंय, हो ना? पण कधी कधी हा गैरसमज एका अशा सत्याकडे घेऊन जातो ज्याची आपण स्वप्नातही कल्पना केलेली नसते. अद्वैत आणि रिया लग्न होऊन जेमतेम 2 वर्ष झालेलं एक सुखी जोडपं. पण गेल्या काही महिन्यापासून रियाच्या सुखी संसाराला संशयाची वाळवी लागली होती. अद्वैत खूप बदलला होता. तो रात्री उशिरापर्यंत फोनवर हळूहळू आवाजात कोणाशी तरी बोलायचा. रिया जवळ आली की पटकन फोन लॉक करायचा आणि ऑफिसच्या नावाखाली खोटं बोलून बाहेर जायचा. एक दिवस रात्री 11 वाजता रूममध्ये अंधार होता. नेहमीप्रमाणे अद्वैत फोनवर कुणाशी तरी कुजबुजत होता. हो, मी उद्या सकाळी ठीक 10 वाजता पोचतोय. तिला समजू देऊ नका. सकाळी तयारी झाली आहे ना? रियाने झोपल्याचं नाटक केलं होतं, पण तिचं काळीज ओरबडलं जात होतं. तिला खात्री पटली होती, अद्वैत कुठेतरी अफेअर सुरू आहे. दुसऱ्या दिवशी शनिवारी अद्वैत घाईघाईने घराबाहेर पडला, पण जाताना तो त्याची ऑफिसची बॅग टेबलावरच विसरला. रियाने ठरवलं, आज काय ते आरपार बघायचंच. तिने थरथरत्या हाताने त्याची बॅग उघडली. फाईलच्या मागे तिला एक काळी डायरी आणि एका कॅन्सर हॉस्पिटलची चिठ्ठी सापडली. त्याने घाबरत ती डायरी उघडली. डायरीच्या पानावर अद्वैतने लिहिलं होतं, 15 मे. डॉक्टर म्हणाले माझ्याकडे फक्त 6 महिने आहेत. रियाला हे कसं सांगू? ती तुटून जाईल. मला माझ्या जाण्यापूर्वी तिच्यासाठी सर्व काही करून ठेवायचे आहे, जेणेकरून माझ्या पाठीमागे तिला पैशांची नळ भासणार नाही. मी इन्शुरन्स आणि नवीन घराचे पेपर्स फायनल करत आहेत. गुपचूप डॉक्टर मित्रांशी आणि एजंटशी फोनवर बोलतो, जेणेकरून रियाला संशय येऊ नये. ते शब्द वाचून रियाच्या पायाखालची जमीनच सरकली. ज्या नवऱ्याला ती चुकीचं समजत होती, तो तिच्या भविष्यासाठी मृत्यूशी झुंज देत होता. रात्री जेव्हा अद्वैत दमून घरी आला, तेव्हा घर अंधारात होतं. लाईट लावताच समोर रिया डोळ्यात पाणी घेऊन उभी होती. तिने धावत जाऊन त्याला घट्ट मिठी मारली आणि म्हणाली, का लपवलंस माझ्यापासून? आपण एकत्र लढू अद्वैत. या आजाराविरुद्धही आणि मृत्यूविरुद्धही. संशयाच्या एका धोक्यामुळे एका पवित्र नात्याचा अंत होणार होता, पण एका डायरीने ते नातं वाचवलं.